माय चॅनल. तर तुम्ही कशा आहात? मी तर छान आहे. तर म्हणजे आज मी मराठीमध्ये व्हिडिओ करत आहे. तर ओके, आज मी कोणता व्हिडिओ करते मी सांगते तुम्हाला. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पन्ह कसं बनवतात म्हणून. म्हणजे ना, मम्मीने काय केलं आहे, त्याचं मिक्सचर बनवलं आहे. हे बघा, हे मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं आहे. हे बघा, हे मम्मीने मिक्सचर कसं बनवलं आहे, एक भांडा वगैरे घ्यायचा, त्याच्यामध्ये कैरी आणि गूळ किसून टाकायचं आणि मग नंतर मिक्सर असा गुट 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 करायचं मिक्सरने त्याचा, आणि मग आपला असा मिक्सचर बनवून रेडी होईल बनाचा. सर ना, हा खूप भारी वास येतो. हे बघा, आणि ना म्हणजे असं नुसतं खाल्लं ना पण खूप आंबट लागतं. ओके, तर आज मी ह्या मिक्सचरचं पन्ह कसं बनवतात ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर पन्ह बनवण्यासाठी जर तुम्ही काचेचा ग्लास घ्याल तर इतकं भारी म्हणजे बनेल आणि प्यायला वाव किती मस्त वाटेल मी सांगते. तरी तुम्ही स्टीलचाही घेऊ शकता. ओके, पण मी काचेचा घेतला आहे. ओके, तर ना सगळ्यात पहिलं आपल्याला मिक्सचर आणि ग्लास हवा आहे आणि आपल्याला चमचाही हवा आहे. चमचा मैंने चमचा यहाँ पे रखा था. हाँ, ये देखो, ये आपको चम्मच लेना है एक, म्हणजे चमचा घ्यायचा आहे तुम्हाला. आणि सगळ्यात मेन साखर. आणि तुम्हाला मीठ घ्यायचं. तर ते तुम्हाला कळेलच. तर ह्याच्यासाठी आपल्याला 5 इंग्रेडियंट्स लागणार आहेत. सगळ्यात पहिलं मेन आहे हे ह्याचं मिक्सचर पन्हाचं, कैरी गूळ घातलेलं. हे मेनच आहे यार, कारण ह्यानेच बनणार ना पण आपलं म्हणून. आणि नंतर काचेचा ग्लास, ह्याने खूप छान वाटेल असं प्यायला वगैरे. आणि नंतर चमचा, आणि नंतर साखर, आणि नंतर काय हे मीठ. आणि अजून मी नंतर सांगेन तुम्हाला. ओके, तर ना, तर आता आपण करूया. तर ना सगळ्यात पहिलं तुम्हाला ग्लास घेऊन म्हणजे आता तुम्हाला पूर्ण ग्लास भरून पन्ह प्यायचं. जर तुम्ही ग्लासभर पाणी घ्यायचं, जर कुणाला अर्धा ग्लास प्यायचं असेल तर अर्धा ग्लास पाणी घ्यायचं. तर मी अर्धा ग्लास पिणार म्हणून मला अर्धा ग्लास पाणी घ्यायचं. हे बघा, मम्मा भर गया, 1 मिनिट. हां, हे बघा, आय थिंक सो माझा अर्धा ग्लास झाला आहे. हां, ओके, एवढं बस. तर ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पन्ह टाकायचं आहे. मी चमचा आणि हे पन्ह असं टाकायचं. आणि मी तुम्हाला सिरियसली सांगते, पण एकदम असं जेलीसारखं आहे. हो, हे 1 चमचा तुम्हाला असं टाकायचं आहे. यार, तुम्हाला दुसराही चमचा घ्यावा असा वाटला तर घेऊ शकता, कारण हे माझं पडतच नाही आहे लवकर, म्हणून मी दुसराही चमचा घेतला. आणि नंतर तुम्हाला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं नाही, त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. नंतर साखर, ओके, 1 चमचा साखर तुम्हाला टाकायची आहे. हे बघा, पूर्ण भरून 1 चमचा. नंतर परत हलवायचं. अरे हा, 1 2 3 4 आणि 5 आणि 5 इंग्रेडियंट झाले. 6 पण हवे आपल्याला. 1 मिनिट. भेटलं. हे जे आहे ना, काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात बरं का, कुछ तो बोलते इसको, मुझे नहीं पता, कुछ तो बोलते. कमेंट करके जरूर बता देना, मतलब कमेंट करून नक्की सांगा की हे ह्याला काय म्हणतात. तर हे आपला 6वा हवा आहे. तर सगळ्यात पहिले ह्याला बघूया. तर
आपण चमच्याने जर मिक्स केलं तर ती साखर सारखी खाली राहते. तर त्याच्यासाठी आपल्याला हे घ्यायचं आहे, काय म्हणतात आम्ही त्याला, तर असं मस्त त्याचा कुचुंबर बनायचा आपल्याला. आणि तुम्हाला माहिती मला पण जेव्हा प्यायचं मन होतं ना तेव्हा मी मम्मीला नाही सांगत, मी ना स्वतः बनवून पिते. तर ना आपल्याला टाईम पण जातो आणि मला सुट्ट्या पण लागतात ना स्कूलला, म्हणून टाईममध्ये जातं आणि प्यायला पण भेटतं. छानपैकी तुम्हाला असं करून घ्यायचं आहे आणि नंतर चमच्याने परत थोडंसं हलवायचं. आता नंतर थोडंसं टेस्ट करून बघायचं तुम्हाला. मला असं वाटतंय थोडंसं पण टाकलं पाहिजे, कारण साखरच लागते मला, एवढं टाकते मी. अजून थोडंसं पण टाकलंय. अजून परत एकदा टेस्ट करून बघूया. ओके, तुम्हाला थोडंसं वाटतं अजून थोडं टाकावं, कारण ना टेस्टच चांगली येत नाही आहे. पैसा इतना डालने वाली हो भी मैं. तुम्हाला माहिती मी हिंदी व्हिडिओ करते ना, म्हणून मला हिंदी बोलायची जास्त सवय लागली आहे. कारण मी खरं तर मराठी आहे, पण यूट्यूबमध्ये जास्त हिंदी बोलायला, म्हणजे जितके पण रिव्ह्यू बघते ना त्याच्यामध्ये मला हिंदीच बोलताना दिसतात. म्हणून मी पण म्हणतो चला हिंदी बोलूया. पण कधी माझ्या तोंडात मराठी निघते तर कधी हिंदी निघते, असंच होतं माझं पण. ओके, आता पिऊन बघूया. नाही, थोडंसं यायला असं ह्याने पण करावं लागेल. ओके, मस्त झालं. आता अजून पण हे अजून मिक्सर टाकायची काही गरज नाही आहे. नंतर थोडंसं मीठ हवंय तुम्हाला. मीठ टाकलं ना परफेक्ट टेस्ट येते यार, खरंच. भाई मेरा हात ही जा रही होतं दे. बघा आता परत हिंदी आलं. आता चिमूटभर तुम्हाला मीठ टाकायचंय, फक्त चिमूटभर फक्त. ओके, चमच्याने हलवून घ्यायचंय. आणि आता हे बघा, विराई ह्यानी हलवत होते आणि ह्यानी ते पण घेत होते, तर ह्याला किती पण लागला आहे बघा. तर ह्याने आपण हलवूया, ज्याच्यामध्ये अजून थोडं पण ॲड होईल ना. तर मला तुम्हाला सांगायचं होतं की जर बाहेरून उन्हातून पाहुणे वगैरे आले की त्यांच्यासाठी मस्त ड्रिंक होईल, खूप भारी ज्यूस, खूप भारी होईल त्यांना. परफेक्ट झालं, पिऊन बघ. देखो अभी मम्मी पी के देख रही है. कैसा है? थोड़ा ठंडा पाहिजे. तो ठंड के लिए मैं बर्फ भी डालने वाली हूँ अभी. हाँ, सो ना मैं बता रही थी इसमें थोड़ा सा पानी ऐड अब, और ऐसे मम्मी ने जैसा किया वैसे मतलब थोड़ा सा कम. और अब डायरेक्टली पानी मत डाला तो सारी टेस्ट खराब हो जाएगी. आपको थोड़ा सा पानी डाला ना आपने तो आपको सारी प्रोसेस फिर से करनी पड़ेगी. अभी तो मुझे इतना ही पीना पड़ेगा. हाँ, तर मी मला सांगते की म्हणजे उन्हातून पाहुणे वगैरे अचानक वगैरे आले, हे घरामध्ये मिक्सचर असलं तर खूप भारी 5 मिनिटात. म्हणजे आता हे बघा, ह्याला करायला आता हे बघा इथं माझ्या कॅमेऱ्याच्या समोर टायमर लागलाय. तर ना आय थिंक 9 मिनिटं झालेली आहेत. 9 मिनिटं. हे बघा वरती तुम्हाला नाही, इथे खाली दिसेल तुम्हाला टायमर. आता हे बघा 10 मिनिटं, 53, 54. अजून कशाला मी घालत ना टाईम.
तर नंतर आपल्याला बर्फ, हे बघा झाले 10 मिनटं, 1 2 3 झालं. नंतर तुम्हाला बर्फ पाहिजे. उन्हात पाहुणे वगैरे आले की 9 10 15 मिनिटात बनणारी हा ज्यूस आहे, पणा आहे, त्यांनाही खूप आवडेल गाईज, खरंच सांगते खूप आवडेल. तर आता ह्या बर्फाला आपण काढून घेऊयात. असं करताना तुमच्या अंगावरही पाणी उडतं ना, नक्की सांगा. आय थिंक सो झाला आहे, नाही झालं इकडं आम्ही नाही छोडण्याची. ओके थंडाई तुम्हाला पडते. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर बर्फ टाकायचा आहे, त्यानेच खूप भारी वाटेल. तेव्हा बघा उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्येही ना स्पेशल ज्यूस म्हणजे पण तुम्ही ट्राय करून बघा. तर हा 3rd बर्फ आहे, हा 4th आहे, हा 5th आहे. ऐका मम्मी, हा 6th आहे, दिस इज 7th, 8th, 9th, 10th and 11th. तर 11th बर्फ मी टाकलेली आहे. आणि इथे अजून 2 बर्फ राहिली आहेत, फक्त 2. ते अजून एक निघाला, नशीब खाली पडला नाही. तर आता हे मला परत भरून ठेवावं लागेल आणि नंतर परत आपण ह्याला थोडंसं मिक्स करणार आहोत. आणि हे आपलं बनून रेडी आहे. हे बघा किती बर्फ आहे याच्यामध्ये. असंच तुम्ही ह्यांना सर्व करा आणि एन्जॉय दिस. पण हे घ्या तुम्ही पण प्या. अरे यार तुम्ही असं कसं पिसाल, तर तुम्ही हे ट्राय करून बघा, कारण खूप मस्त आहे. आणि तो चॅनलला सपोर्ट करा यार, कारण तुम्ही खूप मागे आहात, म्हणजे तुम्ही लाईकच करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही. सबस्क्राईबचं सोडून द्या, ते तर लांबच राहिलं, लाईक तरी करा. ओके खूप मस्त झाला आहे. तर आय थिंक सो तुम्हाला आवडलं असेल की नाही काय माहीत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि कमेंटही करा. ओके बाय. आणि तुम्हाला कमेंट करून सांगाई हे पण कसं वाटलं म्हणून. ओके बाय. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर अँड कमेंट. बाय.